श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला येणारी बुद्ध पौर्णिमा हा बुद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. यंदा 2026 मध्ये 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ही 30 एप्रिलच्या रात्री सुरू होऊन 1 मे पर्यंत राहणार असल्यामुळे उदय तिथीनुसार 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल. बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील 3 महत्त्वाच्या घटकांशी संबंधित आहे. त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण. त्यामुळे हा दिवस त्रिविध पवित्र मानला जातो. गौतम बुद्धांना भगवान विष्णूंचे 9वे अवतार मानले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात बुद्ध पौर्णिमेला महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच चंद्रदेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. या विशेष तिथीला पवित्र नद्यात स्नान करून गरजू व्यक्तींना दान केल्याने अनेक पटीने पुण्य मिळतं. वैशाख पौर्णिमेला भगवान हनुमंताचे पूजन करणे अत्यंत श्रेयस्कर आणि लाभदायक असते. या दिवशी हनुमानाला गुरु मानून पूजन केले जाते. यामुळे आपल्याला बल आणि बुद्धीची प्राप्ती होते. यंदाच्या पौर्णिमेला सिद्धी योगामुळे या दिवशी केलेले ध्यान आणि साधना साधकांसाठी विशेष यश देणारी आहे. भगवान विष्णू आणि बुद्ध या दोन्ही रूपांची उपासना करण्यासाठी हा एक दुर्मिळ योग आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा. या झाडाचं फक्त एक पान, हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे. तर ते कोणत्या झाडाचं पान आणायचं, कोणत्या वेळेत आणायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. वैशाख पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असेही म्हटले जाते, कारण या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. स्कंद पुराणानुसार श्रीहरी विष्णू पिंपळाच्या मुळांमध्ये, श्रीकृष्ण देठात आणि फळांमध्ये सर्व देवता वास करतात. पिंपळ हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जाते. भागवत गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात की सर्व वृक्षांमध्ये सर्वोत्तम पिंपळ वृक्ष आहे, कारण ते माझे वास्तविक रूप आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपले अनेक दोष दूर होतात, पण त्याचबरोबर झाडांमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. त्याचबरोबर पितरांचा सुद्धा वास असतो आणि या झाडाची पूजा केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं. त्याचबरोबर सौभाग्यवती महिलांना अखंड सौभाग्याचं वरदान सुद्धा प्राप्त होतो. आणि म्हणूनच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच या झाडाचं पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे, ज्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती सुद्धा पूर्ण होणार आहे. तर जे पिंपळाचं पान आपण घरी आणणार आहे ते व्यवस्थित आपल्याला पाहून आणायचे. ते अखंड असायला पाहिजे, कुठेही तुटलेलं, फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं. एक छानसं पान आपल्या घरी घेऊन यायचं. हे पान घरी आणल्यामुळे आपल्याला साक्षात श्रीहरी विष्णूंना आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे. त्यानंतर या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसून करणार आहेत. सगळ्यात पहिला आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची आहे. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचं आहे. देवघरामध्ये आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आणि त्या कुंकवामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून थोडं
तूप टाकायचं आणि त्याचं एक जाडसारखी आपल्याला पेस्ट ही तयार करून घ्यायची। त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आहे। जर तुमची धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरी, व्यवसाय, तुमची जी पण इच्छा असेल ती आपल्याला अगदी थोडक्यात, म्हणजे तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही धनप्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा होत असेल तर नोकरीमध्ये प्रमोशन लिहा, किंवा तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील तर आपल्याला त्या थोडक्यात लिहायच्यात। अगदी तुमचे लग्न जुळत नसेल तर ते सुद्धा आपल्याला विवाह म्हणून लिहायचं आहे। इच्छा लिहून झाल्यानंतर हे पान जे आहे ते आपल्याला देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे। पान ठेवल्यानंतर त्या पानाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे। पिंपळाचं झाड हे साक्षात श्रीहरी विष्णूंचं संपूर्ण रूप मानलं जातं। त्याचबरोबर पिंपळाच्या पानांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी वास करते आणि जर आपण पिंपळ पौर्णिमेच्या दिवशी पान आपल्या घरी घेऊन आले आणि त्या पानावर आपल्या मनातली इच्छा लिहिली तर निश्चितच आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही 100% पूर्ण होणार आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपली नशिबाची साथी मिळायला लागते। त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून असे यश प्राप्त व्हायला लागतं। जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होण्यास मदत ही मिळत असते, ज्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे व्हायला लागतात। पान देवघरामध्ये ठेवल्यावर आपल्याला तिथेच बसून सेवा ह्या करायच्यात। आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। आता तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे। त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्री सूक्तमचं पठणसुद्धा करायचं। श्री सूक्तमचं पठण केल्यानंतर त्याच्या फलश्रुतीचं आपल्याला आवर्जून पठण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा ही हात जोडून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला बोलायची। त्यानंतर हे पान जे आहे ते संपूर्ण दिवसभर आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू समोरच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी म्हणजे 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते। त्या वेळेमध्ये आपल्याला हे पान तिकडनं उचलायचं आहे आणि तुमच्या इथे जिथे पण कुठे वाहतं पाणी असेल, नदी असेल, समुद्र असेल, तिथे आपल्याला हे पान जे आहे ते घेऊन जायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये हे पान जे आहे ते आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला प्रवाहित करायचं आहे। जर पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्ही केला तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील। आता बरीच जण म्हणतील आमच्या इथे नदी पण नाही आहे, वाहतं पाणी पण नाही, मग आम्ही काय करायचं? तर तुम्ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं मंदिर असेल तिथे जाऊन हे पान ठेवलं तरीही चालणार आहे। आता श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं मंदिर नसेल तर विठ्ठल रखुमाईचं मंदिर असेल तिथे ठेवू शकतात, की अगदी तुम्ही स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाऊ शकतात, केंद्रामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे। पण फक्त 24 तासामध्ये आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।